मुंबईत बेस्टच्या ताफ्यात आलेल्या 75 नवीन बसचं उद्घाटन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडाळा बेस्ट डेपो इथं करण्यात आलं। टाटाच्या 303 बस बेस्टने मागवल्या होत्या, त्यातील 75 बस आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यात। या उद्घाटनावेळी प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बसचा पर्याय आणण्याचा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। बीएसटी मध्ये तुम्हाला माहिती आहे आता नवीन जे काही आपण चांगलं करू शकतो ते चांगलं करण्याचा प्रयत्न आहेच। अर्थात फायनान्शियल सिच्युएशन जी आहे त्याला सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मुंबईकरांना चांगली सुविधा द्यायची आहे। आज आपण बघू शकत की चार्जिंग पॉइंट्स आहेत त्याच्यात आणि मुख्यतः म्हणजे सीट्स चांगले आहेत। चार्जिंग पॉइंटच्या जागा थोडी स्पेशियस आहे। मला वाटतं त्याच्यात व्हेंटिलेटर पण आहे, वरतून ब्लोअर आहे, म्हणजे जर जास्ती गरम झालं तर ती आतली हवा बाहेर नेऊन जसं चांगली हवा आत आणू शकतो, हा एक प्रयत्न आहे आणि मुंबईकरांसाठी चांगली बस देण्याचा प्रयत्न आहे। जसं मी सांगितलं, फायनान्शियल स्टेबिलिटी आणि फायनान्शियल सिक्युरिटी बीएसटीची बघता आपण चांगली कामं करतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।